बुलढाणा जिल्ह्यात 6 अहवाल निगेटिव्ह आले आहेत। प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेले आतापर्यंत 748 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहे। जिल्ह्यात जळगाव जामोद येथील 72 वर्षीय मृत वृद्धाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला होता। त्यामुळे जिल्ह्यात एकूण 30 कोरोना बाधित रुग्ण आहेत। तसेच खामगाव येथील 60 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण कोरोना बाधित मृतांची संख्या 3 झाली आहे। आतापर्यंत 23 कोरोना बाधित रुग्णांचा तपासणी अहवाल कोरोना निगेटिव्ह आल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉल प्रमाणे कोविड रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे। अशा प्रकारे सुट्टी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 23 आहे। सध्या रुग्णालयात 4 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहे। तसेच 19 मे रोजी 6 अहवाल प्राप्त झाले आहे। हे सर्व 6 अहवाल निगेटिव्ह आहेत। तसेच अहवालाच्या प्रतीक्षेत असलेले नमुने 117 आहे। आजपर्यंत एकूण निगेटिव्ह अहवाल 748 आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉक्टर RG पुरी यांनी दिली आहे। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज, खामगाव।